रिक्षा पाहिजेल का बाई? तुम्हाला कसं कळलं? ठाव आहे. तुमच्या मनात काय चाललंय ते समज ठाव आहे मला. कोण आहात तुम्ही? राज, तू? पटकन रिक्षात बस. तुम्ही नील राजेंप्रमाणे एका सामान्य मुलीशी लग्न करून घर सोडण्याच्या तयारीत आहात का? एक मिनिट भैया साहेब, आम्ही घर सोडून जाणार आहोत हे तुम्हाला कोणी सांगितलं? या घरावर जेवढा तुमचा हक्क आहे तेवढाच हक्क आमचाही आहे. आणि राहिला प्रश्न देवयानीच्या सामान्य असण्याचा, तर या सामान्यपणाचा फायदा निवडणुकीत जिंकण्यासाठी व्हावा म्हणून तुम्ही आमचं देवयानीशी लग्न करून द्यायला तयार झाला होतात. आणि आज जेव्हा देवयानीवर आमचं प्रेम आहे ही गोष्ट आम्ही कबूल करतोय, तेव्हा मात्र तुम्ही आमच्या लग्नाला विरोध करताय. भैयासाहेब, आता नीट ऐका. देवयानीवर आमचं प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार आहोत. तेव्हा या विषयावर परत परत आमच्याशी बोलून तुमचा आणि आमचा अमूल्य वेळ तुम्ही फुकट घालू नका. राज, असं काय झालं रे आपल्या बाबतीत? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. खरंच नाही जगू शकत मी. तुला माहिती आहे की मी तुला किती मिस केलं. राज, मी तुला खूप मिस केलं. मी खरंच नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत. आता सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल. अगदी तुझ्या मनासारखं, तुला हवं तसं. सगळं ठीक होईल. ही सध्याची पिढी आहे. त्यातून विक्रमादित्य राजे तर बाहेरून शिक्षण घेऊन आलेत. त्यांचे विचार तर पुढारलेलेच असणार. त्यामुळे मुलगी न पाहताच ते लग्नाला संमती कशी देतील? माफ करा हा, ते म्हणजे आपलं बोलणं चालू असताना मध्येच बोलतोय. आम्ही प्रियदर्शनी राजेश शिर्के, नमस्कार. विक्रमादित्यांच्या थोरल्या बहिणी. साईमा, आपल्याशी बोलायचं होतं. जरा महत्वाचं होतं. जरा येता का आपण? माफ करा, आम्ही आलो. साईमा, विक्रमादित्यांचं असं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न ठरवलं तर फार मोठी चूक होईल आपल्या हातून. काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाहीये. गरज आहे प्रियदर्शनी. म्हणून तर आज आईन बोलणी चालू असताना आपल्याला इथे बोलवण्याचं आणि आपल्याशी बोलण्याचं धाडस करतोय आम्ही. विक्रम भाऊजींचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे ना साईमा. तुम्ही त्यांचं असं परस्पर त्यांच्या मनाविरुद्ध लग्न ठरवलं आणि मग त्यांनी या लग्नाला नकार दिला तर मग काय होईल? विक्रमादित्य आमचा मुलगा आहे आणि आम्ही जे सांगू तेच ते ऐकणार आहे. आमच्या मनाविरुद्ध ते जाणार नाही. कळलं?